खांदा कॉलोनी सेक्टर 12 स्थित बनाए गए अवैध झोपड़ियों पर सिडको के तोड़क दस्ते ने बुधवार को तोड़क कार्रवाई कर सेक्टर 12 के रहवासियों को राहत दिलाई है। इन झोपड़ों पर कार्रवाई हो यह मांग लेकर शेखा पक्ष, कांतिलाल प्रतिष्ठान एवं सेक्टर 12 के रहवासियों ने कई बार सिडको को निवेदन देकर उनसे पत्र व्यवहार कर इस अवैध काम को ध्वस्त करने की मांग की थी, जिसके बाद बुधवार को इस कार्रवाई को सफलतापूर्वक अंजाम दिया गया। हम आपको बता दें कि ये छोटी सी दिख रही बस्ती जहां 340 अवैध झोपड़े बनाए गए थे। इस तोड़क कार्रवाई को अंजाम देने के लिए सिडको के अवैध निर्माण नियंत्रण अधिकारी सूर्यकांत राठौड़, परिमंडल 2 के सहायक पुलिस आयुक्त प्रकाश नीलेवाड़ आदि सहित 16 पुलिस अधिकारी, 100 से अधिक सुरक्षा रक्षक, आपात व्यवस्थापन समिति पथक, नवीन पनवेल दमकल विभाग के वाहन, 5 अधिकारी, 3 एम्बुलेंस आदि इस कार्रवाई में तैनात किए गए थे। हालांकि कार्रवाई पर कांतिलाल कडू ने इस मुहिम को यशस्वी बनाने के लिए जिन लोगों ने साथ दिया उनके आभार माने। याचं पहिलं श्रेय मी इथल्या नागरिकांना देईन। खांदावासियाचे नागरिक, आमची जी टीम आहे त्या टीमचं हे श्रेय आहे, त्यांची मेहनत आहे आणि आमचं एक धोरण आहे की काम झालं, काम करेपर्यंत यशस्वी होईपर्यंत मेहनत करायची, श्रेय नागरिकांना द्यायचं, नो पॉलिटिक्स। श्रेय त्यांना का द्यायचं? शेवटी एक छुपा तुम्हाला आशीर्वाद, शुभेच्छा असतात की जनतेच्या आशीर्वादाशिवाय, शुभेच्छांशिवाय तुम्ही हे करू शकत नाही। खांदा कॉलनीतील नागरिक त्रस्त होते, प्रचंड त्रस्त होते। उच्चभ्रू लोक इथे राहत आहेत आणि त्या महिला, आज महिला दिन आहे, पण महिला या रस्त्यावरून मोकळा श्वास घेऊ शकत नव्हत्या, फिरू शकत नव्हत्या आणि गैरधंदे या झोपडपट्टीतून चालत होते। त्याचं राजकारण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं, कारण राजकारण हा आमचा विषय नव्हता। आमची जी टीम आहे, माझ्याबरोबर विजय काळेसाहेब असतील, रूपा सिन्हा मॅडम असतील, दर्शना बडांगे मॅडम असतील, शिवाजीराव तोरवे असतील, जयंत भगत असतील, ते अनिल बेनगर असतील किंवा राहुल रोटे असतील किंवा त्यांची बाकीची जी टीम आहे, या लोकांनी एक सांगितलं की आम्ही राजकीय चपला बाहेर काढून तुमच्याबरोबर हा सामाजिक विषय हाताळायला तयार आहोत। त्यासाठी जे आम्ही प्रयत्न केले ते प्रयत्न खरं तर वाखाणण्याजोगे आहे, कारण सिडकोने आम्हाला अक्षरशः हकालपट्टी केली होती आमच्या ऑफिसमधून, तुम्ही याच्यावर बोलण्याचीच तयारी दर्शवली नाही। प्राजक्ता मॅडम जे आहेत त्यांना आम्ही खास धन्यवाद देऊ आज, कारण त्यांनी सुरुवातीला जरी नकारात्मक भूमिका, 100% नकारात्मक भूमिका, हा भूखंड आता आमच्या हद्दीत राहिलेला नाही, महापालिकेकडे आम्ही तो हस्तांतरित केलंय, असं सगळे कायदे सांगून त्याने आम्हाला दबवण्याचा प्रयत्न केला। कर्मधर्म संयोगानं आमच्याकडे सगळी लोक सुज्ञ आहेत, हुशार आहेत, त्याच्यामुळं आम्ही त्यांना कायद्यानं सांगितलं की असा कोणताही राज्य शासनाने अद्यापर्यंत आदेश पारित केलेला नाही। त्याच्यानंतर मग आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना भेटलो, दवंगारे मॅडमकडनं आम्ही पत्र घेण्याचा प्रयत्न केला, पण ते पत्र तोपर्यंत राज्य शासनाकडे माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे गेलेलं नव्हतं। त्याच्यानंतर आम्ही अप्पर पोलीस महासंचालक आहेत विनय कोरेगावकर, विजय कारगावकर, त्याने आम्हाला प्रचंड मेहनतीनं मदत केली की त्यांना ज्यावेळी सांगितलं की इथं चरस, गांजा विकला जातो, इथं लॉजेससारखे व्यवसाय चालले जातात, इथं मुलं चोरणाऱ्या टोळ्या आहेत किंवा इथं सगळे ज्या प्रकारे म्हणजे समाजाला अस्थिर करणारे धंदे, सामाजिक आरोग्याला धोका पोचवणारे गैरव्यवसाय चालतात, तेव्हा त्यांनी ते मनावर घेतलं। ते म्हणाले मी पोलीस आयुक्तांशी बोलतो आणि ही झोपडपट्टी हटवण्यासाठी तुम्हाला मदत करतो। वही तोड़क कार्रवाई की प्रशंसा करते हुए विजय काले ने कहा कि जो कार्रवाई की गई है वो काबिले तारीफ है, मगर जल्द से जल्द इस मलबे को हटाया जाए, साथ ही यहाँ जो अवैध मतदाता निर्माण हुए हैं उन पर भी कार्रवाई हो। नक्कीच आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि आजच्या जागतिक महिला दिनी मी प्रथमतः सर्व पोलीस यंत्रणेचं, सिडकोचं, आयुक्तांचं मनापासून आभार मानेन की खांदा कॉलनीतल्या सर्व महिलांना त्यांनी आज जागतिक महिला दिनाची सप्रेम भेट दिली आणि एक सुरक्षित असं आयुष्य जगण्याची जी संधी, जी सुरक्षितता जी धोक्यात आली होती, ती सुरक्षितता पुन्हा एकदा आणण्यामध्ये या सर्व शासनाच्या यंत्रणांनी जे मोलाचं कार्य केलं त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार मानेन। पूर्व नगरसेवक शिवाजी थोरवे ने भी इस कार्रवाई पर अपनी भावनाएं जाहिर की। आज या ठिकाणी सिडको आणि महानगरपालिकेने जे अतिक्रम हटवण्याचं जे काम चालू केलेलं आहे तर ते अतिशय चांगलं आहे, कारण ह्या झोपडपट्टीमध्ये बरेचसे अनाधिकृत असे व्यवसाय चालत होते आणि या ठिकाणी जे गोरगरीब लोक जे राहतात यांच्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कार्यालय म्हणजे मी माझ्या स्वतःच्या हाताने इथं बरेचसे ऑनलाईन अर्ज आम्ही भरलेले आहेत का ह्या लोकांना आवास योजनेअंतर्गत घर मिळावं म्हणून। आणि तसं मला आता आयुक्त साहेब पण बोलले का 2000 अगोदरचे जर असतील या ठिकाणी लोक तर त्यांना आपण 1 लाखामध्ये घर देऊ आणि 2000 नंतरचे जर असेल तर 7 ते 8 लाखामध्ये यांना घर मिळेल, असं आयुक्त पण बोलले। आणि यांच्या बरेचसे अर्ज आम्ही भरलेले आहेत आणि हे झोपडपट्टी उठावी
म्हणून ह्या परिसरामध्ये लोकांनी इथे गैरधंदे चालायचे, मुलींच्या छेडछाडी व्हायच्या, बरेचसे इथे 1-2 ठिकाणी खून खराबे पण झालेले आहेत. तर हे झोपडपट्टी उठावे म्हणून आम्ही जो पाठपुरावा केला होता, तर आज हा पाठपुराव्याला चांगलं यश मिळालेलं आहे.